एका रस्त्यावर एका चौकामध्ये डोंबारणीचा खेळ चालू होता. खूप गर्दी जमली होती आणि खूप बघे एका स्त्रीकडे वरती पाहत होते. तिचा एक खेळ चालला होता दोरीवरनं चालण्याचा. ती डोंबारीण अतिशय सुंदर आणि लाघवी दिसत होती. परंतु एका साईडला तिचा ब्लाऊज थोडासा फाटलेला होता आणि गर्दीमधल्या सगळ्या पुरुषांचं लक्ष तिच्या खेळाकडे सोडून त्या ब्लाऊजकडेच होतं. कितीही झालं, कितीही गरीब असली आणि खेळ करत असली, तरी पण ती एक स्त्री होती आणि तिच्या लक्षात ही गोष्ट येत होती, की या बघ्यांचं लक्ष तिच्या खेळाकडे नसून तिच्या त्या फाटक्या ब्लाऊजकडे आहे. ती मध्ये-मध्ये त्या ब्लाऊजला सावरण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या पदराने तो ब्लाऊज झाकण्याचा प्रयत्न करत होती, परंतु लोकांच्या नजरा मात्र तिच्या काळजाला भिडत होत्या. ही डोंबारीण म्हणजे एक गरीब स्त्री होती, की तिच्याकडे चांगले कपडेसुद्धा घालायला नव्हते. परंतु तिच्याकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे होती तिची लज्जा, जी तिने सांभाळून ठेवली होती. हा सगळा खेळ एक शेजारीच दुकानदार पाहत होता आणि त्याला त्या बाईची अवस्था कळत होती. ती तिची लाज झाकण्याचा प्रयत्न करत होती आणि लोक मात्र तिचा तो फायदा घेत होते. जेव्हा खेळ संपला आणि ती डोंबारीण खाली उतरली, तेव्हा त्या दुकानदाराने तिला दुकानात बोलावले आणि तिला नवी साडी-चोळी नेसायला दिली. ती डोंबारीण त्याच्याकडे पाहतच राहिली आणि तिने त्याला हात जोडले. त्याने सांगितले, "बाई, तू माझ्या आईसमान आहेस आणि तुझी अवस्था मी पाहिलेली आहे. ही नवीन साडी-चोळी तू ले आणि यापुढील प्रवासाला तू नवीन साडी घालून जा." डोंबारणीच्या डोळ्यामध्ये पाणी उतरले आणि तिने त्याचे खूप आभार मानले. दुकानदाराला सुद्धा तिची अवस्था पाहून खूप वाईट वाटले आणि त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले. ते दिवस होते नवरात्रीचे आणि या नवरात्रीच्या दिवसामध्ये या दुकानदाराने त्या देवीलाच साडीचोळी दिली होती, असंच त्याच्या मनामध्ये भरून आलं. काही दिवसांनी तेच डोंबारी पुन्हा त्या चौकात आले, परंतु ती स्त्री त्या डोंबाऱ्यासोबत नव्हती आणि त्या दुकानदाराने त्यांच्याकडे जेव्हा चौकशी केली, तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला, की अशी कुठलीही स्त्री आमच्याबरोबर नव्हती आणि कधीच नाहीये. त्याने खूप खोदून चौकशी केली, तरीही त्याला एकच उत्तर त्यांच्याकडनं मिळालं, की अशी कुठलीही स्त्री त्यांच्याबरोबर नव्हती. दुकानदाराच्या डोळ्यात पाणी आले. कोण होती ती स्त्री? नवरात्रीचे दिवस होते आणि या नवरात्रीच्या दिवसामध्ये त्याने जिला साडी चोळी दिली आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, ती स्त्री नक्की होती कोण? कोण होती नवरात्रीच्या दिवसात त्याला भेटायला आलेली आणि त्याला आई समान मुळे जे भावना निर्माण झाल्या, ती स्त्री नक्की कोण होती?